बघितलं मम्मा, केदारचं पार्सल आहे हे. आपल्या घरात इतरही लोक आहेत उधळपट्टी करणारे. बघते ना मी. तसंही घर लुबाडण्याच्या हेतून ते आलेत म्हटल्यानंतर आपण तरी काय करणार. नाही नाही, उधळपट्टी नाही. तुम्ही बघा ना, गिफ्ट रॅप आहे. कोणीतरी पाठवलंय त्याच्यासाठी हे. मी त्याला देऊन येते. हं? केदारला गिफ्ट कोणी पाठवलं असेल? सांग. आता जर तू ठरवलंयस ना तर मग सगळ्यांना सांगूनच टाक. पण मी ना तुला काहीच सांगणार नाहीये. हा ठीक आहे, तुला नाही सांगायचंय, नको सांग. कमांडर, तुम्हालाही नाही सांगायचं, हरकत नाही. कॉम्बॅट मास्टर पण नाही सांगणार, नो प्रॉब्लेम. कत्री, सांगा, तुम्हाला हवं ते सांगा, पण मी तुम्हाला सांगणार नाही. मला माफ करा. कत्री. ठीक आहे, कळली मला तुमची आपुलकी. तुम्ही म्हणता आपलं आपलं, पण मी काय आपलं माणूस नाहीये. तुमची आपुलकी कळाली मला. रेवाबाई, सॉरी. नाही म्हणजे काय आहे, अहो हा प्रश्न विश्वासाचा आहे, टीमच्या विश्वासाचा आहे ना. मग समोर किती बी अवघड प्रश्न आला ना तरी तो विश्वास तोडता येणार नाही आम्हाला. समजून घ्या ना तुम्ही. पण ही रेवा मागे हटणाऱ्यातली नाहीये. जेवढा प्रॉब्लेम गंभीर तेवढी रेवा खंबीर. आणि इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करण्यासाठी काय करायला लागतं माहितीये? प्रयत्न. वाह, प्रयत्नांती परमेश्वर. कोण समजते ही स्वतःला तारिणी? प्रत्येक गोष्टीत त्याची परमिशन घ्यायची. काय ग निशू बाळा, एवढं उन्हाचं कशाला बाहेर पडायचं? ऊन बादलं म्हणजे? मम्मा, ऊन नाही, ती तारिणी आणि केदार बादलेत मला. बघावं तेव्हा सगळीकडे पुढे पुढे करायचं असतं यांना. आमच्याच घरात माझ्या युवीची किंमत ना 0 करून टाकली आहे त्यांनी, आणि माझी तर त्याहूनही 0. हे बघ, जरा शांत हो. माझ्यासाठी कोकम सरबत बनवलंय, ते तुलाही देतेय. ते पी आणि जरा शांत हो, कळलं का? अजिबात चिडचिड करायची नाही. घे. आणि काय करू मी शांत होऊन मम्मा? हा, विचार कर, कसला? त्या केदार आणि तारिणीची गुरमी कशी उतरवायची याचा. तेच तर करायचंय ना मम्मा, पण कसं? हे बघ, तारिणी आणि केदार दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. सतत सगळ्यांच्या पुढे पुढे करायचं, गोड गोड बोलायचं आणि स्वतःचं काम सजून घ्यायचं, हे त्यांना चांगलं जमतं. तुला जमणार आहे का ते? नाही ना. युवराज रावांना तर अजिबात जमणं शक्य नाही. हो ना. म्हणजे तुला असं म्हणायचंय की आमच्याच हक्कासाठी आम्ही त्यांच्यासारखं असं स्वीट स्वीट वागायचं? नाही ग बाई, मर्मावर घाव घालायचा. मम्मा, आता मलम का लावायचं? आता आधी मलम लावायचं, मग जखम करायची. काय बोलतेय निशू? अगं, वीक पॉइंट शोधायचा त्यांचा. अच्छा, वीक पॉइंट. काय असेल त्यांचा वीक पॉइंट? अगं, तेच तुला शोधायचंय बाळा. हे बघ, तू शोध, मग आपण दोघं त्यांच्यासाठी खड्डा खणू. काय कुणासाठी खड्डा खणायचं प्रयोजन सुरू आहे? केदारसाठी. केदारची खोली आहे ना, तिथे किटी पार्टी करूया आणि मग त्याचा अड्डा. अड्डा करूया, किटी पार्टीचा अड्डा. किती मजा येते माहिती तिकडे. काय पण मम्मा, कोणीतरी नवीन आलाय ना ग केदारच्या रूम मध्ये राहायला? हो ना, तारिणीचीच मैत्रीण आहे. तिच्यासारखीच आगाऊ आहे. काही काय सांगतेस तिला? चांगली मुलगी आहे ती आणि हुशार आहे. हो का? नाही, तुमच्यासारखे साऊथचे सिनेमे बघते म्हणून हुशार आहे का ती? एवढा आगाऊपणे बोलत असते दिसत नाही तुम्हाला? स्पष्ट बोलते. जे मनात आहे ना तेच तोंडात असते. ओफ, आता तारिणीची फ्रेंड आहे म्हटल्यावर आय हॅव नो इंटरेस्ट. ओके मम्मा, माझे ना केस खूप घामाने रफ झाले, बघ ना. हो ना, हो ना? मी जरा स्पाला जाऊन येते. ओके, बाय. ए, ओढणी, ती ओढणी डोक्यावरून घे. ऊन आहे ना, बाधेल उगाच. काय काय
नाही काय चाललंय काय? कुठे काय? नाही नाही चाललं तेच बरं आहे म्हणा. अगं मुलगी आली माहेरपणाला, जमल्या तर जरा 4 चांगल्या गोष्टी शिकव तिला. नाही कुणासाठी तरी खड्डा खाण्याला सांगशील आणि तीच पडायची बिचारी त्यात, आणि मग सगळं फिरून तुझ्यावरच यायचं ना. म्हणून म्हटलं, तशी तू हुशारच आहेस ग. मी काय सांगणार तुला, नाही का? आता तर समोरून पण इशारा यायला लागलाय. तुझ्या तिनीच पाठवलंय हे गिफ्ट. सांग तिला फोन करून गिफ्ट मिळालं म्हणून. ती कशी पाठवेल? का? ती का नाही पाठवणार? कारण ती असाच वागतोस तू केदार, असं अर्धवट बोलतोस. मग समोरच्याला कसं कळणार? घडाघडा बोलून टाकत जा ना, ती रेवा बोलते तसं. तेच नाही जमत ना, नाहीतर कधीच बोललो असतो. पण हे गिफ्ट, अरे यावरती नाव पण नाहीये. अरे मग उघडून बघ, मग कळेल आपल्याला तिनीच पाठवलंय का ते. उघड उघड. उघडू? हा उघड. अरे वा. प्रत्येक सेकंदाला जिला मिस करत असतोस ती तुझी. मी काय म्हणाले होते? तिनीच पाठवलंय तुझ्यासाठी हे गिफ्ट. अरे नाही ती थांब, मी नाही. बघते. प्रत्येक सेकंदाला जिला मिस करत असतोस ती तुझी. तू नाही विचारलंस, पण मी आपलं नातं मैत्रीच्या पुढे न्यायला तयार आहे. तू तयार आहेस का? केदार, ती स्वतःहून विचारतीये तुला, आणि आता तर तुला उत्तर द्यावंच लागेल. थांब, मी तुला मदत करते. 1 मिनिट. ते तुला हा बोल, मला तिचं नाव सांग. हा, काय लिहू? प्रिया. तू 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 तिला तू अशी हाक मारतोस? तुला नाही. तिचं नाव नाही माहितीये का? नाही नाही नाही, तू काय करतेयस हे? खरं शपथ सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेव, हे तिने नाही पाठवलंय. कशावरून? अरे, मी ओळखतो तिला. ती हे असले फालतू खर्च नाही करणार. ती फार काटकसर करते. तुझ्यासारख्या, माझ्यासारख्या सगळ्या म्हणजे असं मिडल क्लास फॅमिलीमधनं आली आहे ती हे असं नाही करणार. अरे पण त्याच्यावर तुझं नाव लिहिलंय ना. ते मला ना जरा वेगळाच संशय येतोय. कसला संशय? आता मी डेनवर जातो आणि तिथे जाऊन बघतो की हे कोणी पाठवलंय. तू या, अरे आवरून ये पण मागून. तिचं नाव तर हा, सांगून जा. हो सांगतो सांगतो. बोल ग. काय झालं? काहीही नाही सांगितलं त्यांनी मला.